Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी तुमच्यासाठी एक क्वेश्चन पेपर ही या ठिकाणी मी आज तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहोत. ही क्वेश्चन पेपर मागील वर्षाची आहे आणि क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश या विषयाची ही क्वेश्चन पेपर या ठिकाणी आज आपण सॉल्व करणार आहोत. मागील वर्षी द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2024 या वर्षाची क्वेश्चन पेपर ही या ठिकाणी मी आन्सर सहित या ठिकाणी सोडवून दाखवलेली आहे. तर ही क्वेश्चन पेपर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या ठिकाणी ही क्वेश्चन पेपरमध्ये मी क्वेश्चन आणि आन्सर्स दोघेही या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. तर चला तर मग या क्वेश्चन पेपरला आपण स्टार्ट करूया. यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन वन लाईन. खाली काही प्रश्न दिलेले आहे, त्यांचे आन्सर हे आपल्याला एका लाईनमध्ये लिहायचे आहेत. हा प्रश्न असतो 10 मार्क्ससाठी. यातला फर्स्ट आहे, हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंड इन अ मिनिट. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच फेस्टिवल डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. आम्ही कोणकोणते फेस्टिवल, कोणकोणते उत्सव हे एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात साजरे करत असतो. त्या फेस्टिवलची नावंही आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायची. फेस्टिवल नेम आहे गणेश उत्सव, दिवाळी, दसरा, होळी एक्सेट्रा. असे बरेच सण आहेत की जे आपण सर्वजण एकत्र येऊन साजरे करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, आय लव टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव वॉटर. ट्रान्सलेट द सेंटेन्स. दिलेलं सेंटेन्स आहे याला आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे, म्हणजे या सेंटेन्सचं मराठीत भाषांतर या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं. मग आय लव टू वॉटर माय प्लांट्स. मला माझ्या झाडांना पाणी घालायला आवडते. अँड माय प्लांट्स लव वॉटर. आणि माझ्या झाडांना पाणी आवडते. अशा प्रकारे दिलेल्या सेंटेन्सचं हे ट्रान्सलेशन या ठिकाणी राईट डाऊन केलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट एनी सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड. तुम्ही तुमच्या मित्रासाठी एखादी मेसेज या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. एक सिम्पल मेसेज लिहायचा आहे. मग मी लिहिलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, यू आर विनर इन ड्रॉइंग एक्झाम. तू ड्रॉइंग एक्झाममध्ये विनर आहे म्हणून मी तुझं अभिनंदन या ठिकाणी करत आहे. असा मेसेज हा मी माझ्या फ्रेंडला दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन. 3/2 ही दिलेली संख्या आहे. याचं आपल्याला हे जे दिलेलं आहे हे फ्रॅक्शन आहे आणि या फ्रॅक्शनचं आपल्याला या ठिकाणी कशाप्रकारे तुम्ही रीड कराल ते या ठिकाणी राईट डाऊन करायचं. मग इथं 3/2 इज इक्वल टू तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, 3 हाल्स किंवा ऑब्लिक 3/2 असंही लिहू शकतात. दोन्ही आन्सर या ठिकाणी बरोबर आहे. तुम्हाला जे इझी वाटेल ते आन्सर या ठिकाणी तुम्ही राईट डाऊन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बी, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. खाली काही वर्ड दिलेले आहेत. ह्या वर्डमध्ये कोणते वर्ड आहेत की जे सायलेंट लेटर आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या वर्डचा उच्चार करतो, प्रोनाऊन्सिएशन करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये काही लेटर्स हे सायलेंट असतात. तर सायलेंट लेटर खाली आपल्याला अंडरलाईन करायचे. मग फर्स्ट वर्ड आहे रिस्ट. या ठिकाणी रिस्ट या वर्डमध्ये डब्ल्यू हा जो वर्ड आहे हा सायलेंट वर्ड आहे. डब्ल्यूचा उच्चार, डब्ल्यूचं प्रोनाऊन्सिएशन या ठिकाणी आपण करत नाही, म्हणून या ठिकाणी सायलेंट वर्ड आहे डब्ल्यू आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची. त्या नेक्स्ट आहे पाम. याच्यामध्ये यल हा जो वर्ड आहे, हे जे लेटर आहे हे लेटर या ठिकाणी सायलेंट आहे, म्हणून या ठिकाणी पाममध्ये यल या वर्ड खाली अंडरलाईन करायची. त्यानंतर राईम. राईम या वर्डमध्ये आपल्याला यच हा जो लेटर आहे हा लेटर या ठिकाणी सायलेंट आहे, म्हणून यच खाली आपल्याला अंडरलाईन करायची. त्यानंतर आवर. आवर हा जो वर्ड आहे या वर्डमध्ये यच हे लेटर सायलेंट आहे, म्हणून या ठिकाणी यच खाली अंडरलाईन करायची. अशा प्रकारे या क्वेश्चनमध्ये जे वर्ड सायलेंट, जे लेटर सायलेंट आहे त्याखाली अंडरलाईन करायची. अशा प्रकारे हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करायचा. त्यानंतर
नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द प्लुरल फॉर्म ऑफ द फॉलोइंग नाऊन. खाली काही नाऊन दिलेले आहे, त्यांचे आपल्याला प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचन हे या ठिकाणी लिहायचं आहे. त्यांनी एक वचन दिलेलं आहे, त्याचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. मग हा क्वेश्चन आहे मार्क्स 4 मार्क्ससाठी. मग फर्स्ट नाऊन दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीचं प्लुरल फॉर्म आहे ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये शेवटचा जो वाय हा काढायचा आणि त्या ठिकाणी IES हे प्रत्यय लावून या ठिकाणी ॲक्टिव्हिटीचं प्लुरल फॉर्म हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटीचं ॲक्टिव्हिटीज, स्टोरीचं स्टोरीज, फेरीचं फेरीज आणि बकेटचं बकेट्स. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो क्वेश्चन नंबर C आहे, प्लुरल फॉर्म एक वचनचे अनेक वचन हे या ठिकाणी आपल्याला लिहायचे होते, ते मी या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. या क्वेश्चन पेपरमधील सेकंड क्वेश्चन हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.